तर आज आहे अदूचा बड्डे आणि अदूला मी काय गोल्डचं गिफ्ट दिलं आहे हे तुम्हाला नक्की या व्लॉगमध्ये समजेल. तर मी पहिलेच खरेदी करून ठेवलं होतं हे गिफ्ट आणि त्याला आज मी दिलं. तर तो खूप सरप्राईज झाला आहे. तो आणि त्याची मम्मा दोघे पण खूप सरप्राईज झाले. तर तुम्हाला पण खूप आवडेल हा व्लॉग, तर नक्की शेवटपर्यंत बघा. हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं, अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर आज आहे अदूचा बड्डे. आज आहे अदूचा 5वा बड्डे. त्याच्यासाठी आज आम्ही इथं सजलो आहोत. तर अदूला मी काय गिफ्ट दिलं आहे हे तुम्हाला नक्की कमेंट या आपल्या व्लॉगमध्ये समजेल. तर व्लॉगला कंटिन्यू बघा, कुठेही स्किप करू नका. व्लॉगला पूर्ण बघा आणि कमेंट करायला विसरू नका. तर इथं झालं आम्ही रेडी. आज आहे अदूचा 5वा वाढदिवस. तर 5वा वाढदिवस आपण खूप जल्लोषमध्ये आनंदाने साजरा करतो, पण आज जे पाहिजे होते वाढदिवसाला तेच नाही आहे, ते तुम्हाला समजेलच. झालं आहे आमचं डेकोरेशन. इथं बघू शकता, सिम्पलचं डेकोरेशन केलं आहे. अदू लाईट लावला का सगळे बडा? आणि हा आमचा चुटकुसा बाळ ज्याचा आज बर्थडे आहे. कसं वाटतं अदू? चांगलं. चांगलं म्हणजे कसं वाटतं नेमकं? कसं वाटतंय? चांगलं मन. हे 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 बाबा चुरा. स्टँड अप, स्टँड अप, स्टँड अप. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. थँक्यू. कसं वाटायचा? चांगलं. तर थांबलं. पडशील. तर असं केलं आम्ही छोटंसं डेकोरेशन, बघू शकता. असं छोटंसं डेकोरेशन झालं आहे. सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. आणि पाहुणे मंडळी जे कोणते आता तुझे फ्रेंड वगैरे आहे ना, ते यायचेच आहे. आणि जे कोणी आता पाहुणे आणि ज्यांना कोणाला आम्ही असं शेजारी वगैरे ताईंना बोलवलं आहे, ताईंना म्हणजे पाहुणे मंडळी बोलवले, ते यायचेच आहे. आणि आमची तर तयारी झालेली आहे. आता थोडा वेळ वेट करू आणि मग बर्थडेला स्टार्ट. सगळी तयारी आमच्या जाऊबाईनेच केली, कारण दुपारी मी खूप बिझी होते, म्हणून जाऊबाईनीच तयारी केली. बघू शकता, सिंपल आहे पण स्वीट आहे. अदू तोडून टाकशील बाळा, बर्थडे अजून व्हायचंच आहे. तरी आहे तयारी. तर चला, तुम्हाला भेटवते माझ्या जाऊबाईंना. काहून त्रासले की काय? हो, त्रासले मगापासूनची करत आहे ना, तर त्रास तर होणारच. कारण मी तर काही हेल्प केली नाही आज, कारण माझं आज दुसरे पण काम होते, म्हणून माझी काही हेल्प आज झाली नाही जास्त. तर जाऊबाई थकले. छान दिसताय, छान दिसताय. तू छान दिसताय आज. तुम्हीच चांगला दिसता. नाही, तूच छान दिसतंय. बरं, कमेंटमध्ये नक्की सांगाल कोण छान दिसतंय. तर इथं चालू केलं आम्ही अदूचा बड्डे. अदूला मस्त बसवला आहे, कारण आता अदूचाच दिवस आहे. तर त्याला आम्ही आज पूर्ण महाराजा फिलिंग देत आहोत. तर महाराजासारखा त्याला टोप पण लावून दिला आहे. तर इथं सुरुवात केली औक्षण करायची. तर पहिलं जाऊबाई अदूचं औक्षण करून घेईल. तर आज असं झालं आहे की आमच्या घरचे कोणीच नव्हते. जेंट्स मंडळी तर एक पण तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसणार नाही. तर कारण असं झालं की सगळे जेंट्स मंडळी शेतात गेले होते. आज वेळेवरच पाऊस आला. कालच्या रात्री म्हणजे आजच्या रात्रीच भरपूर पाऊस आल्यामुळे सगळे जेंट्स मंडळी शेतात गेले होते. त्यांची तिकडंच दगदग होती, कारण पूर्ण माल ओला झाला आहे. तर ते काही आले नाही आज. म्हणजे आणि आम्हाला दुपारीचं अदूचा बड्डे पूर्ण सेलिब्रेट करायचा होता, कारण मुलं पण संध्याकाळी काही यायला तयार होत नाही. आणि अदूचं म्हणणं होतं की माझे फ्रेंड्स पाहिजेच, म्हणून म्हटलं अदूला नाही नाराज करायचं. एकदा आमचे जेंट्स मंडळी म्हणजे आमच्या घरचे आले नाही तरी चालते, पण अदूचं असं होते की मला फ्रेंड्स पाहिजे. आम्ही म्हटलं संध्याकाळला तुझा बर्थडे सेलिब्रेट करू. तर अदू म्हटलं नाही, मला दुपारीच पाहिजे, माझे फ्रेंड्सच पाहिजे. म्हणून आता आम्ही अदूच्या म्हणण्याने दुपारी बड्डे सेलिब्रेट करताय. तर आमचे जे काही बाबा, दादा आणि माझे अहो आहे ते या बड्डेमध्ये आहे नाही, कारण ते शेतामध्ये गेले होते. तर चला म्हटलं आपणच बड्डे सेलिब्रेट करू. तर 2-3 ताईंना बोलवलं. आमच्याच पाहुणे मंडळी आहे, त्या ताईंना घेतलं आणि अदूच्या फ्रेंड सर्कलला घेतलं आणि बड्डे स्टार्ट केला आहे. त्यांची तर उणीव खूप वाचली, कारण मुलाचा बड्डे, अदूचे पप्पाच नाही. तर इथं आम्ही सेलिब्रेट करत आहोत बड्डे. शेतातला माल ओला झाल्यानंतर त्याला सुकवणे आपलं काम आहे, म्हणून ते तिकडे गेले. तर आम्ही आपल्या घरगुती कार्यक्रम म्हणजे अदूचा बड्डे सेलिब्रेट करणं चालू करून दिलं. तर इथं अदूने केला केक कट. अदू खूप खुश होता, त्याच्या खुशीमध्येच आमची खुशी. तर अदू इथं करत आहे केक कट केल्यानंतर तो सगळ्यांना भरवेल. तर अदूच्या मामींना पण बोलवलं होतं, त्यांनी पण त्याचं औक्षण केलं. त्यांनी पण सुंदरसं गिफ्ट आणलं आणि मी त्याला काय गिफ्ट दिलं हे तुम्हाला नक्कीच समजेल या व्लॉगमध्ये. तर इथं भरवत आहे जाऊबाई अदूला केक. तर चिकू इथं नाराज आहे, कारण चिकूला पण एक केक पाहिजे होता, तर आम्ही एकच केक आणला होता. तर इथं मी त्याला देत आहे त्याचं छोटंसं गिफ्ट. तर गिफ्टमध्ये काय त्याला दिलं ते तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी नक्कीच समजेल. तर मी त्याला गोल्डचं काहीतरी दिलं आहे, त्याच्या भविष्याची तरतूद म्हणून छोटंसं गिफ्ट दिलं आहे, ते तुम्हाला नक्कीच समजेल. तर आम्ही दोघांनी गिफ्ट दिलं आहे. तर हे आहे चिरागचं छोटंसं गिफ्ट. त्याने DIY करून त्याला बबल रॅपमध्ये म्हणजे पॅकेजिंगमध्ये रॅप करून त्याला गिफ्ट दिला आहे. तर हे आहे अदूच्या आजी, त्यांनी पण त्याला गिफ्ट दिलं आहे. तर हे पण तुम्हाला गिफ्ट दिसेलच.
तसं तर मी इथं सांगून देते, यांनी त्याला खूप सुंदरसा ड्रेस दिला आहे. तर सगळ्यांनी इथं गिफ्ट दिलं झाल्यानंतर त्यांच्या फ्रेंड सर्कलने पण चॉकलेट्स काही नाही काहीतरी असं छोटं मोठं गिफ्ट दिलं आहे. आणि अदूला खूप आवडतं गिफ्ट्स, त्याला रिटर्न गिफ्ट्स खूप आवडतात. त्याने पहिलं स्टार्टिंगला सांगितलं होतं की मला छान छान गिफ्ट्स आणा म्हणून. इथं चालू आहे आमचे छोटेसे थोडेसे फोटोशूट. आमचा छोटूसा पिल्लू आहे, तो पण आला आहे आमच्या घरी बड्डेला. तर इथं मामी लोक त्यांना केक भरवत आहे. तर या पिल्लूला घेऊन फोटो काढतो म्हटलं, तर चला म्हटलं त्याच्यासोबत फोटो काढ. तर या अदूच्या आत्तूने पण त्याला केक भरवला आणि फोटोशूट केला आहे. तर या अदूची लाडकी फ्रेंड तिने पण अदूसाठी छोटंसं गिफ्ट आणलं होतं चॉकलेट, ते पण तिला दिलं आहे. तर अदूला कोणीतरी पूर्ण चेहऱ्याला केक लावला, तर तोच मी त्याला पुसून दिला. आता झाली नाश्ता देण्याची वेळ, कारण मुलं पण खूप त्रासले होत, म्हणजे मुलांना आता कधी नाश्ता घेऊ आणि घरी जाऊ असं झालं आहे. तर सगळ्यांना ते आम्ही इथं नाश्त्याचे प्लेट तयार करायसाठी आतमध्ये आलो. तर एक एक करून नाश्त्याचे प्लेट इथे तयार केले. नाश्ता काही नाही, छोटासा त्यांना थोडंसं देण्यात येत आहे, कारण आता वेळेवरच बड्डे केला आहे. कारण संध्याकाळी करणार होतो पण अजून नाही म्हटला, म्हणून आता जे आम्हाला पॉसिबल झालं ते करण्याचा प्रयत्न केला आहे. करायचं तर खूप होतं, पण वेळेच्या अभावी आणि वेळ प्लॅनिंग नसल्यामुळे जे झालं ते करण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथं मी त्यांना हळदी कुंकू लावून नाश्ता देत आहे. आईंना पण नमस्कार केला. आई पण नव्हत्या, आई पण थोड्या वेळात आल्या, म्हणून तुम्हाला स्टार्टिंगला पण आई दिसल्या नसेल. इथं जाऊबाई पण हळदी कुंकू त्यांना लावत आहे. तर मी झाल्यानंतर त्यांनी पण लावले. तर असा झाला आपला अदूचा बड्डे. सगळे पाहुणे मंडळी आणि अदूचे फ्रेंड्स घरी गेल्यानंतर आम्ही पण नाश्ता इथं केला आहे. आम्हाला पण थोडीशी भूक लागली होती, कारण दगदग तर होणार, कार्यक्रम छोटा असो या मोठं, मग करायचं तर आपल्यालाच असते. तर इथं आम्ही तिघी सासू सुना मिळून करत आहोत नाश्ता. तर इथं मस्तपैकी नाश्ता केल्यानंतर तुम्हाला दाखवते अदूला काय काय गिफ्ट आले. तर अदू, आम्ही नाश्ता करत असताना अदू नाराज झाला आहे, कारण त्याला आम्ही काही बोलवलं नव्हतं. तर तो म्हटला का तुम्ही एकट्याचं नाश्ता करता, आम्ही म्हटलं तू पण ये. तर इथं झालं आहे आमच्या गिफ्ट ओपनिंग. बघू शकता अदूचा आनंद. खूप हॅपी आहे, खूप हॅपी आहे ना. इथं चालू आहे गिफ्ट. इथं काय चालू आहे रे, सांगा रे मुलांना. गिफ्ट ओपनिंग चालू आहे. बघू शकता अदूचा किती आनंद गगनात पावत नाही. अदू एक मिनिट अदू, मी काय दिलं ते गिफ्ट ओपनिंग कर बरं. मी काय दिलं थांबा एक मिनिट, मी बॅक कॅमेरा दाखवते. करा, चालू करून द्या. एक एक गिफ्ट खोलणं. पहिलं कोणाचं खोलते? अरे सांभाळून एक एक. हा, कोणाचा आहे ते, कोणी दिला? तू दिला. आरामात आरामात. बिस्किट. बिस्किटचे पुढे दिले. बघू दे. आता अंदर कोणते आहे? आता अंदर कोणते आहे? क्रॅकर, गुड्डे, हे कोणते होता? बोर्बन, पार्लेजी गोल्ड. मला आवडते. ओरिओ, मोनॅको. हे लाल. आणि हे कोणी दिला बघू दे. हे मी नसलेलो. चॉकलेट. मी हे खोलू? नाही, ते अदूला खोलू दे. ते अदूचं स्पेशल गिफ्ट आहे. नाही अदू, चिकू थांब, पहिलं अदू चौदे. चिराग पहिलं अदू चौदे. ते कोणी दिलं अदू सांग बरं. कोण दिलं अदू सांग बरं. अदू बापरे, बिझी आहे, गिफ्ट मध्ये बिझी आहे. आरामात आराम. DIY पॅकेजिंग मला सापडलंच नाही, काय टाकू म्हटलं त्याच्यातच पॅक करून दिलं. हा, खोल 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 खोल. आरामात आरामात. अरे काय आहे दाखव, हातावर ठेवून बघ. काय आहे ते? गोल्ड कॉइन. गोल्ड कॉइन. बघू दे, कोणी दिलं होतं तुला गोल्ड कॉइन? मीनस. दादाने दिलं. हे माझं. हे बी मीनस दिलं होतं, हे मी खोलून पाहतो आता. हॅपी आहे अदू हॅपी आहे. मीनस दिलं. हे घे तुझ्या भविष्यासाठी. हात पुढे घे. हे तुझ्या भविष्यासाठी, ठीक आहे, सांभाळून ठेव. माझ्या भविष्यात. ते पण तुझ्या भविष्यासाठी. माझ्या भविष्यासाठी. ते तुझ्या भविष्यासाठी, ठीक आहे, ठेव. खोल. पण मला यावं. चटणी बनवायची आहे, थांबा. याच्यात आहे का गोल्ड कॉइन? याच्यात एक गोल्ड कॉइन आहे का? बघू दे. अरे बघू दे. वाव अदू,
तू तर मला झाला रे. वाव सुंदर. मी बी मला झालं. घे हे पण तुझ्या कशासाठी मालासाठी. सुंदर. हे घे मम्माकडे दे, मम्मा सांभाळून ठेवेल. हॅपी हॅपी अदू हॅपी हॅपी चिराग तू नाराज आहे. तुलाही तुझ्या बर्थडेला तुलाही मिळेल. तुझ्या तर बर्थडेला तुम्हाला हा आमचा ठीक आहे. बाय बर्थडे म्हणा मग, ब्लॉग बाय कसा म्हणा. वाटला नक्की कमेंट मध्ये अरे, सांगा. एकमेकांना इकडे भेटूया माझ्याकडे उद्याच्या बाय ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद.